महाशिवरात्रीची कथा. पारधी आणि भगवान शिव. प्राचीन काळी एका घनदाट अरण्यात एक पारधी शिकारी राहत होता. त्याचे नाव सुशर्मा होते. काही कथांमध्ये नाव वेगळेही सांगितले जाते. तो अत्यंत गरीब होता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज जंगलात जाऊन शिकार करत असे. एकदा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी तो सकाळपासून शिकार शोधत होता, पण संपूर्ण दिवस त्याला एकही प्राणी सापडला नाही. उपाशी पोटी तो जंगलात फिरत राहिला. संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला. घरी परतल्यास कुटुंब उपाशी राहील म्हणून तो एका तळ्याजवळील बेलाच्या झाडावर चढून बसला. त्याला माहीत नव्हते की त्या झाडाखाली एक शिवलिंग आहे. पहिला प्रहर. रात्र झाली. थंडी आणि भुकेने तो व्याकुळ झाला. वेळ घालवण्यासाठी आणि जागा राहण्यासाठी तो झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला. ती पाने नेमकी बेलाची होती आणि ती थेट शिवलिंगावर पडत होती. पहिल्या प्रहरात एक हरिणी पाणी पिण्यासाठी तळ्याकाठी आली. शिकाऱ्याने तिला पाहून बाण चढवला. तेव्हा हरिणी म्हणाली, हे पारध्यांनो, माझी लहान पिल्ले माझी वाट पाहत आहेत. मला जाऊ द्या, मी त्यांना शेवटचे दर्शन देऊन परत येईन. तिच्या करुण विनंतीने शिकाऱ्याचे मन थोडे द्रवले आणि त्याने तिला जाऊ दिले. दुसरा प्रहर. थोड्याच वेळात दुसरी हरिणी आली. तिलाही त्याने पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिनेही आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांगितली. शिकाऱ्याने तिलाही सोडून दिले. तो नकळत उपवास करत होता, रात्रभर जागरण करत होता आणि बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करत होता, म्हणजेच त्याच्याकडून अनवधानाने शिवपूजा होत होती. तिसरा प्रहर. नंतर एक हरिण नर आला. त्यालाही त्याने पकडायचा प्रयत्न केला, पण त्यानेही आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांगितली. शिकाऱ्याच्या मनात दया जागृत झाली आणि त्याने त्यालाही जाऊ दिले. चौथा प्रहर. शेवटी संपूर्ण हरिणांचे कुटुंब परत आले. त्यांनी आपले वचन पाळले होते. त्यांची प्रामाणिकता आणि सत्यनिष्ठा पाहून शिकाऱ्याचे हृदय पूर्णपणे बदलले. त्याला आपल्या पापांची जाणीव झाली. त्याने बाण खाली ठेवला आणि सर्वांना मुक्त केले. त्या क्षणी आकाशातून तेजोमय प्रकाश प्रकट झाला. देवलोकातून देवांनी पुष्पवृष्टी केली. स्वयं भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले, हे सुशर्मा, तू आज नकळत उपवास, जागरण आणि बेलपत्र अर्पण करून माझी पूजा केलीस. तसेच प्राण्यांवर दया दाखवलीस. त्यामुळे तुझे सर्व पाप नष्ट झाले आहेत. भगवान शिवांनी त्याला मोक्ष दिला. कथेतून मिळणारा संदेश. उपवास, जागरण आणि बेलपत्र अर्पण यांना विशेष महत्त्व आहे. दया, सत्य आणि वचन पालन यामुळे जीवन बदलू शकते. अनवधानाने केलेली ही चांगली कृती फळ देते. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने व्रत, पूजा आणि रात्रभर जागरण केल्यास भगवान शिवांची कृपा मिळते असे सांगितले जाते.